बातमी आहे अमरावतीच्या अचलपूरमधनं। अमरावती जिल्ह्याच्या अचलपूरमध्ये एनआयएनं छापे टाकलेत आणि या छापेमारीत 19 वर्षांच्या संयम नावाच्या एका तरुणाला ताब्यात घेतलंय। या तरुणाची सध्या चौकशी सुरू आहे। एनआयएच्या पथकाला काही कागदपत्र आणि एक लॅपटॉप मिळालाय। संबंधित तरुण व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जिहादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून एनआयएचं पथक स्थानिक एटीएस आणि जिल्हा पोलिसांच्या पथकासह आज पहाटे 4च्या आसपास अचलपूरला पोहोचलं होतं। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरामध्ये आज पहाटे एनआयएने एका घरामध्ये छापा मारून एक 19 वर्षीय युवकाला ताब्यात घेतलेले आहे आणि त्या युवकाला अमरावती येथील जे जोग क्रीडा संकुल आहे या संकुलामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षकांचं एक मंथन हॉल आहे। त्या हॉलमध्ये त्या तरुणाची एनआयए कसून चौकशी करत आहे। खरं तर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त गेट लावलेला आहे, कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही आहे। एनआयएचं पथक आतमध्ये त्या तरुणाची कसून चौकशी करत आहे आणि जेव्हा एनआयएने पहाटे त्याच्या घरी छापा मारला त्यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे आणि एक लॅपटॉप सुद्धा ताब्यात घेतल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। जिहादी संघटन जे आहे त्याच्यासोबत याचे कॉन्टॅक्ट होते आणि दहशतवादी कारवाईमध्ये काही याचा हात आहे का या संशयावरूनच एनआयएने त्या युवकाला ताब्यात घेतलेले। संयम असं या युवकाचं नाव असल्याचं आपल्याला पोलिसांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आणि त्याचे वडील पेशाने शिक्षक आहे अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळालेली आहे। आता कसून चौकशी सुरू होते। हा जो युवक आहे हा काही दिवस अमरावतीला सुद्धा वास्तव्यास होतं, त्यामुळे इथे त्याच्या संपर्कात कोण कोण आलेला आहे याची सुद्धा आता एनआयए चौकशी करते आणि होऊ शकते या तरुणाकडून जर काही माहिती मिळाली तर एनआयएचं पथक पुन्हा अचलपूरला जाऊन त्या ठिकाणी मोठी कारवाई सुद्धा करू शकते अशी सुद्धा आपल्याला सूत्रांनी माहिती दिली आहे। आता ही कारवाई कुठपर्यंत चालते हे आपल्याला आता पाहावं लागेल। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।